नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी ऑनलाईन तासिकामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या तासिकामध्ये आपण भाग 1 मधील स्थूल वाचनाचा अभ्यास केला होता. आज आपण भाग 2 मधील 5वी कविता 2 दिवस अभ्यासणार आहोत. या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. 2 दिवस ही कविता अभ्यासण्यापूर्वी आपण कविपरिचय करून घेऊया. नारायण सुर्वे यांचं संपूर्ण नाव आहे नारायण गंगाराम सुर्वे. यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926 रोजी झाला आणि मृत्यू 16 ऑगस्ट 2010 रोजी. नारायण सुर्वे हे प्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जातात. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार 1998 रोजी सन्मानित केले आहेत. नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली. त्यांची पहिली कविता 1958 मध्ये नवयुग मासिकामध्ये प्रसिद्ध झाली. डोंगरी शेत माझं ग हे त्यांचं पहिलं गाजलेलं गीत HMVने सुद्धा त्यांची ध्वनिफीत काढली. नारायण सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातींचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षाचे चित्रण पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आहे आणि मराठी कवितेच्या सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला आहे. मुलांनो, असे हे प्रसिद्ध कवी त्यांचे ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेची जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांनी काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारलेली आहेत. मुलांनो, शाल या पाठामध्ये लेखक रा. ग. जाधव यांनी सुद्धा नारायण सुर्वे यांचा उल्लेख पाठामध्ये केलेला आहे की त्यांची सभा, संमेलने अहोरात्र गाजत असत. असे नावाजलेले कवी, अनेक शाल आणि श्रेयफळ त्यांना दिल्या जात होते, तरीसुद्धा ते शालीन बनून राहिले असाही उल्लेख रा. ग. जाधव यांनी केला होता. असे हे प्रसिद्ध कवी. आता आपण या कवितेचा आशय समजून घेऊया. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्रण रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. आता आपण ही कविता वाचूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले की तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहायास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. प्रस्तुत कविता ही ऐसा गामी ब्रह्म या कविता संग्रहातून घेतलेला आहे. मुलांनो, आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊया. प्रस्तुत कवितेत स्वतःच्या जीवनाकडे तटस्थ वृत्तीने पाहणारे कवी म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस, दिवस म्हणजे मुलांनो दिन, वाट पाहणे
पाहण्यात म्हणजेच प्रतीक्षा करण्यात. 2 दुःखात. दुःख म्हणजे मुलांनो काय, तर पीडा, वेदना, अनिष्ट अनुभव म्हणजेच वाईट अनुभव. कवी म्हणतात, आयुष्यातले काही दिवस प्रतीक्षा करण्यात गेले, तर काही दिवस दारिद्र्य म्हणजे गरिबी, दुःखाशी सामना करण्यात गेले. आणि म्हणून पुढे कवी म्हणतात, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. हिशोब म्हणजेच मोजदाद. डोईवर म्हणजे डोक्यावर. उन्हाळे, उन्हाळे याचा अर्थ इथे आहे कष्ट, निराशा, समस्या, या संघर्ष यांनी भरलेले हे दिवस. कवी म्हणतात की आता अजून किती उन्हाळे डोक्यावर राहिले आहेत, त्याची मोजदाद मी करतो आहे. म्हणजेच अजून किती कष्टाच्या, संकटांच्या, अडचणीच्या तप्त वाटेवरून जावे लागणार आहे, याचा हिशोब मी मांडत आहे. पुढे कवी म्हणतात आहे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा म्हणजे 100 वेळा. रात्र याचा अर्थ आहे मुलांनो निशा किंवा रजनी. चंद्र याचा अर्थ आहे शशी. फुलले म्हणजेच इथे खुश होणे असा अर्थ आलेला आहे. कवी म्हणतात, आभाळात शेकडो वेळा चंद्र उगवला, तारे उमलले आणि सुखमयी धुंदावणाऱ्या. आता इथे धुंद याचा अर्थ आहे गुंग, तन्मय, बेभान होणाऱ्या, धुंदावणाऱ्या रात्री आल्या. पण कवी म्हणतात, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा चंद्र म्हणजेच पोट भरण्यासाठी, जिंदगी म्हणजेच आयुष्य, जीवन, बर्बाद म्हणजेच वाया जाणे किंवा फुकट जाणे. कवी म्हणतात, पण संपूर्ण जीवन भाकरीचा चंद्र शोधण्यातच वाया गेले. जगात इतरत्र चंद्र उगवत होता, सौंदर्य फुलत होते, पण रोजची भूक भागवण्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्ता, कराव्या लागणाऱ्या मेहनतीत माझे सारे आयुष्य निघून गेलेत. कवी इथून आपल्याला कामगारांच्या प्रत्येक जीवनाचं वास्तव दर्शन दाखवत आहेत या 4 ओळीमध्ये. पुढे कवी म्हणतात, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिलेत. हे हात, हात म्हणजेच मुलांनो हस्त किंवा कर. सर्वस्व म्हणजे स्वतःच्या मालकीचे. दारिद्र्य म्हणजेच गरिबी. गहाण म्हणजे तारण. कवी इथे म्हणतात आहे की माझे हे हात जे माझे सर्वस्व आहेत, ज्यांच्यात नवनिर्मितीची, काव्यनिर्मितीची शक्ती आहे, त्यांना कायमच दारिद्र्याशी म्हणजेच गरिबीशी सामना करावा लागतो, झुंजावे लागते. आणि म्हणून कवी म्हणतात, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. म्हणजेच कवी म्हणतात, त्यांना कायमच दारिद्र्याशी सामना तर करावाच लागतो आहे, झुंजावं लागतं. तर कधी ह्याच हाताने कष्ट करून ताठ मानेने जगण्याचे बळ म्हणजेच मजबूती दिली, मला शक्ती दिली. नवनिर्मितीमुळे माना उंचावले गेली, तर कधी तेच हात कलम झालेत. आता कलम होणे म्हणजेच निराश झाल्याने हात जणू छाटल्या जाणे, उपेक्षा होणे. म्हणजेच त्यांच्या कवितांना उपेक्षासुद्धा झालेल्या आहे मुलांनो. माना उंचावणे याचा अर्थ आहे आशा अपेक्षाने हात वर होणे, की त्यांना प्रसिद्धी मिळत होती, तर कधी उपेक्षासुद्धा सहन करावी लागली. पुढे कवी म्हणतात, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहायास धावून आले. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी. कवी इथे म्हणतात आहे की अशा वेळी, प्रत्येक वेळी मी अश्रू, अश्रू म्हणजेच मुलांनो आसू, वाळविणे म्हणजेच सुखविणे, की जेव्हा आपल्याला असह्य होऊन जातं, दुःखाचं मर्यादा वाढत जातात, तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. आणि म्हणून कवी इथे म्हणतात की संघर्ष केला, पण काही वेळा हेच अश्रू मित्र बनून माझ्या मदतीला धावून आलेत. म्हणजेच मी प्रत्येक वेळा माझ्या गालावर ओघळणारे अश्रू नेहमी सुकवले नाहीत. मी संघर्ष केला आणि कधीकधी हेच अश्रू माझे मित्र होऊन, मित्र म्हणजे सखा, सहाय्यास म्हणजे मदतीला धावून आलेत. आणि कवी असं सांगू इच्छितात आहे की आपल्याला कितीही संकट आले तर आपण रडत न बसता
त्यातून आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे, त्या संकटांना सामना करायचा आहे. आणि म्हणून कवी म्हणतात की संघर्ष केला, संकट आले तरी, पण मी माझे अश्रू गालावर असेच ओंघळून अश्रू नेहमीच सुकवले नाहीत. संघर्ष करून, पण काही वेळा हेच अश्रू मित्र होऊन, माझा सखा होऊन मदतीला धावून आले. खडतर वाटेवर त्यांनीच मला साथ दिली, माझ्या दुःखांना असहाय्यतेला वाट मोकळी करून दिली आणि नव्या उमेदीने पुन्हा पुन्हा भरारी घेण्याचे बळही दिले. बळ म्हणजे शक्तीही दिली. म्हणजे कधी कधी माणसांना दुःख अनावर झालं तर अश्रू वाटे ते दुःख दूर करता येते, वाट मोकळी होते दुःखाची. आणि म्हणून कधी कधी तेच अश्रू पुन्हा प्रेरणास्त्रोत बनले त्यांचे. आणि जेव्हा खरा मित्र जो आपल्याला मदतीला येतो संकटात, तोच खरा मित्र असतो. आणि म्हणून कवींना सुद्धा अश्रूच जणू त्यांचे मित्र झाले आहेत. पुढे अभ्यासूया. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुनियेचा म्हणजे जगाचा विचार हरघडी, हरघडी याचा अर्थ आहे प्रत्येक वेळी. अगा जगमय झालो याचा अर्थ आहे संपूर्ण जगाशी एकरूप होणे. कवी म्हणतात की मी नेहमीच जगाचा विचार केला, अगदी जगामध्येच रममाण होऊन विलीन होऊन जगलो. नकारात्मक अनुभव आले तरीही मी जगातच विलीन होऊन राहिलो. नकारात्मक म्हणजेच वाईट अनुभव आले तरीसुद्धा मी जगातच अगदी एकरूप होऊन गेलो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, या शाळेत शिकलो. दुःख म्हणजेच पीडा. या शाळेने, जगाच्या शाळेने कवीला शिकवले की दुःख पेलावे कसे. पेलावे म्हणजे समतोल साधणे, झेपणे. आणि पुन्हा जगावे कसे, परत आयुष्य कसं, या दुःखातून मार्गस्थ कसं व्हायचं, हे या जगाच्या शाळेतून मी शिकलो. आणि म्हणून कवी म्हणतात, या जगाच्या शाळेत दुःख पेलायचे कसे, दुःखावर मात करून पुन्हा नव्याने जगायचे कसे, हे शिकलो. ज्याप्रमाणे कवी म्हणतात, झोतपट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. झोतपट्टी म्हणजेच मुलांनो की लोखंड तापविण्यासाठी किंवा वितळवण्यासाठी वापरलेली भट्टी असते. की एखादा पोलाद म्हणजेच अगदी टणक धातू, शुद्ध लोखंडही त्याला म्हणतात. की जेव्हा त्याला योग्य आकारमान द्यायचा असेल, त्याची गुणवत्ता करायची असेल, सिद्ध करायची असेल, वाढवायची असेल, तर त्याला तापवावं लागतं. आणि म्हणून ते तापवल्यावर ते गुणवत्ता, उपयुक्तता त्याची वाढते. त्याप्रमाणे कवी म्हणतात, माझेही आयुष्य, माझं सामर्थ्य या दुःखाच्या अनुभवाने वाढीस लागलं. आणि म्हणून कवी म्हणतात की माझेही आयुष्य जीवनातील अडीअडचणीच्या दुःखाच्या भट्टीत छान शेकून निघाले. तापवल्यामुळे पोलादाची गुणवत्ता, उपयुक्तता वाढते. त्याप्रमाणे माझेही सामर्थ्य या दुःखाच्या अनुभवाने वाढीस लागलेत आहे. आणि म्हणून कवी म्हणतात शेवटी, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. अशा प्रकारे माझे जीवनातील काही दिवस भाकरीसाठी संघर्ष करण्यात, भाकरीसाठी म्हणजे भूक मिटविण्यासाठी संघर्ष करावे लागलेत. सुखाची वाट पाहण्यात तर काही दिवस दुःखात, दारिद्र्याचा सामना करण्यात गेले. या प्रस्तुत कवितेतून मुलांना आपल्याला हे लक्षात येते, हा संदेशसुद्धा मिळतो की कितीही संकट आले तर आपल्याला न घाबरता त्या संकटावर मात करायला शिकायचं आहे. आणि त्या संकटातून आपल्याला नवीन प्रेरणा घेऊन पुढे जायचं आहे. कवीने हे सुद्धा सांगितलं आहे की जीवन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे जीवन जगताना आलेले प्रत्येक क्षण ते अनुभवायचे असतात. आणि हे जीवन सत्य, अगदी भीषण सत्य कवीने अगदी प्रकर्षाने या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आहे. मुलांनो, हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत कवीने दुःख पचवून जगण्याची शिकवणसुद्धा आपल्याला दिलेली आहेत. आणि म्हणून ही कविता अत्यंत दर्जेदार झालेली आहे मुलांनो. अशा प्रकारे या कवितेचा भावार्थ तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. ही कविता 2 वेळा आपल्या वहीमध्ये लिहा. कवितेच्या मागील जे स्वाध्याय आहे ते आपल्याला नोटबुकमध्येच म्हणजेच वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे मुलांनो. धन्यवाद.